नमस्कार, मी भाग्यश्री. सर्वांचं गृहलक्ष्मी मराठी ब्लॉग चॅनलवर स्वागत करते. तर आज आम्ही निघालो आहोत मल्हार ह्या ठिकाणी. आमचं कुलदैवत आहे, तर तिथे दर्शनाला जाणार आहोत. आई, पप्पा, मी हे आणि यांची एक आत्या. तर चला आता डायरेक्ट तिथे गेल्यावरच शूट करणार, तर तेव्हा तुम्हाला दाखवते. आणि चला आता निघूया. तर हे बघा, इथे पोचल्यानंतर बाहेर जसे यात्रा वगैरे असल्यावर असतात हे आमच्याकडे. पण आपण जर कोणत्या देवस्थानाला भेट दिली तर तिथे आपल्याला हे बघायला भेटतात. आणि रेयांशला नार्याला तर मग भरपूर असे टॉईज भेटलेत इथे. आणि हा बाहेरचा भाग आहे. तर हे बघा, इथे हे मेन मंदिर आहे. आणि मग आता मध्ये एंट्री करायचं म्हणलं की हा गेट आहे मेन. आणि इथून आता आत जाऊया. तर आई आणि ते सर्वजणच होतो, कारण की तिकडे गावाकडे गेल्यावरच तिकडे जे आमचं कुलदैवत आहे, तर मग आई म्हणलेलं की चला तिकडेही जाऊन येऊया. तर तेव्हा गेलेलो. तर हे बघा, इकडे असं आहे आतमधून. आणि हा डोंगराचा भाग होता, तर पूर्ण असं खाली मंदिर आहे. तर हे बघा, हे मेन मंदिर आहे खाली. तर अशा पायऱ्या वगैरेने जायचं. आणि सगळीकडे पिवळं दिसतंय, कारण की हळद आणि खोबरं इथे उधळलं जातं, मंदिरावरून टाकलं जातं. तर सगळीकडे असं पिवळं असं दिसत होतं. आणि खोबरंही पडलेलं आहे. तर इथे गेल्यानंतर आतलं तर एवढं शूट घेता नाही आलं, पण थोडंफार जे घेतलेलं आहे ते यामध्ये दाखवते पुढे. तर इथे बानाई आणि मल्हार यांचा एक असं मोठासा फोटो आहे बाहेरच. अगदी छान वाटतं. आणि इथे आई पप्पा ते लाईनीत थांबलेले, तर मी बाहेरचं थोडंसं शूट घेतलेलं इकडे. आणि हे बघा, ही आई आणि पप्पा आहेत पुढे. आणि त्यांच्या पुढे आर्याने आर्याने इथे पाया पडलेल्या. बाहेरच आहे कासवाचं. तर आई तिला हळद ते लावत होते. तर इकडे बघा, बानाई आणि मल्हाराचा एक मोठा फोटो होता. आणि हे जे आहे ते लाकडाचं होतं. लाकडाच्या ह्याच्यावर असं कोरीव काम केलेलं. नवसाला वगैरे जे नारळ वगैरे काय बोलतात ते बाजूला तिथे लावलेले होते. आणि इथून मेन मंदिराची एंट्री आहे. पण आतमध्ये शूट काही अलाउड नाही आहे, त्यामुळे जेवढं दाखवता आलं तेवढंच दाखवलं आहे. इथून बघा थोडंफार दिसतं आहे. आणि इथूनच आता दर्शन घ्या. आता डायरेक्ट बाहेर गेल्यावरच दाखवणार. हे बघा, एवढं शूट घेता आलं तेवढं घेतलेलं आहे. तर इथूनच आत जाऊन वगैरे सर्व पूजा वगैरे केल्यानंतर तिथूनच एक छोटा गेट आहे, जिथून आपण बाहेर पडतो. तर हे बघा इथून. आणि सगळीकडे हळद वगैरे एक सगळं छान वाटतं की पिवळं पिवळं कलरचं हळद वगैरे बाहेरच आहेत दुकानं, तिथून घेतली जाते. आणि हे बघा, रेयांश इथे प्रॅक्टिस करतोय हळद आणि खोबरं त्याला फेकायचं होतं, मंदिरावरून टाकायचं होतं. तर तिथं उभा राहून त्याला वर बसून दिलेलं. आणि त्याला एक पिशवीच दिलेली ती, तर तो टाकत बसलेला तिथेच. आणि मंदिर हे पूर्णपणे दगडाचं आहे, छान आहे अगदी ह्याच्याने. आणि आमचं कुलदैवत असल्यामुळे आम्ही नेहमी जातो. तर इथेही मला महादेवांची पिंड दिसली, आणि तिथे मग मी पाया पडायला गेलेले. मोठा एक तिथे अखंड दिवा वगैरे लावलेला आहे त्याच्या पाठीमागेच अगदी. आणि त्याच्या साईडला नारळ वगैरे फोडायचं, म्हणजे तिथेच आहे ते. तर सर्वजण तिथेच नारळ ते फोडतात. तर हे बघा, पूर्ण मंदिराचं शूट इथे दाखवलेलं. इथे आर्यांश दोघंजण तिथे वर बसवलेलं त्याला, कारण की त्याला खाली सोडलं की तो इकडे पळणार, इकडे इकडे पळण्यावरच असणार. त्यापेक्षा म्हणलं इथे एक ठिकाणी बैस. तर तिथे बसलेला. आणि हे आर्या डान्स करते. सर्वांना हाय करते. तर हे होतं तिकडचं थोडंफार जे शूट घेतलेलं ते दाखवलेलं. इथे बाहेरच एक महादेवांचं होतं मंदिर. आणि इथे ते बाबा एक त्यांना भेटलेले, तर सगळ्यांना हळद वगैरे लावत होते. रेयांशला सगळीकडेच हळद लागलेली. रेयांश पाया पडतोय त्यांच्या. आणि एक छान होतं मंदिर वगैरे. तर आणि बाहेर ही थोडीफार शॉपिंग केलेली. जास्त देवाचं काही घेतलेलं नाही, कारण की ऑलरेडी आहेत देव वगैरे सगळे. तर मग दुसरंच जे मुलांना वगैरे लागत होते तेच घेतलेलं, टॉय वगैरे. आणि बँगल्स ते घेतलेलं. तर चला, ते एका नवीन ब्लॉगमध्ये शेअर करेल. बाय, टेक केअर.